श्रोते हो नमस्कार. आज माझ्याकडे एक लेख आलेला आहे. डॉक्टर अभिजित सोनवणे यांनी लिहिलेला. हे डॉक्टर सोनवणे बेगर्स डॉक्टर्स म्हणजे रस्त्यावरच्या पदपथावरच्या भिकाऱ्यांना मोफत औषधोपचार करतात. यांचा सोहम ट्रस्ट आहे. तर ऐकूयात डॉक्टर अभिजित सोनवणे यांनी पाठवलेल्या या लेखाचं वाचन. नवीन वर्षाचा पहिला महिना. 1 वर्ष आणखी सरलं. जन्मल्यापासूनचं आयुष्यपट कधीकधी आपोआप समोर ठाकतो. मनात असो का नसो, आयुष्यात केलेल्या भल्याभल्या गोष्टी, नाठाळपणा, अवखळपणा, अजाणतेपणा, केलेल्या अनेक चुका आठवतात. कधी हसू येतं, कधी रडायला होतं. सारं काही पुस्तकात मांडलंय. पण पुस्तकाने तरी माझ्या किती गोष्टी झेलायच्या आणि सहन करायच्या. मला आठवतं, मी लहान होतो. अंगात भरपूर कळा होत्या, पण एकही कला नाही. शाळेत गॅदरिंग असायचं. माझ्या शाळेतली मुलं मुली या प्रसंगी विविध गुणांचं प्रदर्शन करायची. त्यावेळी गॅदरिंगचा फायदा घेऊन मी सुद्धा गुण उधळायचो. गॅदरिंगच्या शेवटी बक्षीस समारंभ असायचा. स्टेजवर खुर्च्या लावण्याची तयारी सुरू असायची. त्यात प्रमुख वक्ते, कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे यांच्या खुर्च्या असायच्या. जमिनीवर उकिडवे बसायचं. तसा मी चप्पल घालून या खुर्च्यांवर बसायचो आणि काम करणाऱ्या बिचाऱ्या माझ्याच वयाच्या मुलांच्या चुका काढत राहायचो. एकदा मुख्याध्यापकांनी हे पाहिलं. काही न बोलता त्यांनी हातातल्या पट्टीनं मला फोडून काढलं. तरी हुस करत मी सरांना विचारलंच, सर, नुसता खुर्चीत बसलो होतो, इतकं का मारताय? नालायका, तुला माहीत आहे का या खुर्च्या कोणाच्या आहेत? होय सर, आपल्या शाळेच्या आहेत, म्हणून तर बसलो ना. कळली तुझी अक्कल बावळटा. आपले आजचे प्रमुख वक्ते, कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आणि आपल्या महाराष्ट्राचे वैभव, जे आजच आपले प्रमुख पाहुणे आहेत, या खुर्च्या त्यांच्यासाठी मांडल्या आहेत. ते यायच्या आधी मी बसलो तर काय झालं मग? मी तक्रारीच्या सुरात पायाच्या अंगठ्यानं जमीन टोकरत बोललो. सोबत हुस हुस चालूच होतं. त्यांना माझा धीटपणा आवडला की माझी निरागसता हे आता माहिती नाही, परंतु त्यांच्या चेहऱ्यावरचा राग निवळला होता. ते मला म्हणाले, बाळा, प्रत्येक खुर्ची ही खुर्चीच असते, पण त्यावर कोण बसतो यावर त्या खुर्चीची किंमत ठरते. खडूची किंमत काय असेल सर? माझा भाबडा मध्यमवर्गीय प्रश्न. आभाळाकडे पाहत ते म्हणाले, आपलं आयुष्य जो दुसऱ्यासाठी खर्ची घालतो त्या प्रत्येकाला अशा खुर्च्या सन्मानानेच मिळतात रे बाळा. यांची किंमत पैशात नसती रे. मला पण पाहिजे अशी खुर्ची. जेवताना मीठ मागावं तितक्या सहजतेनं सरांना मी बोलून गेलो. तुझे एकूण गुण पाहता ही खुर्ची तुझ्या नशिबात नाहीये. ह्या खुर्चीत तुला बसायचं असेल तर अंगात काही पात्रता निर्माण कर. लायक हो रे नालायका. हे शब्द आहेत साताऱ्यामधल्या माझ्या शाळेचे, माझ्या वेळचे मुख्याध्यापक सरांचे. माझ्या याच शाळेनं आणि माजी विद्यार्थ्यांनी मला 5 वर्षापूर्वी जीवनगौरव पुरस्कार दिला. शाळा तीच, प्रांगण तेच, स्टेजही तेच. मी बदललो होतो. मुख्याध्यापक सेवानिवृत्त झाले होते. मी अट घातली होती, कार्यक्रमाला जर आदरणीय मुख्याध्यापक सर हवेतच हवेत. स्टेजवर मी सन्माननीय म्हणून लिहिलेल्या खुर्चीवर आखडून बसलो होतो. पण यावेळी पाय खुर्चीवर नाही तर जमिनीवर होते. संयोजकांना मी विनंती केली होती, जे काही मला द्याल ते मुख्याध्यापक सरांच्या हातूनच मला द्यावं.
सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. माझ्या विनंतीनुसार मुख्याध्यापक सरांनी मला ते मानपत्र दिलं. सरांच्या पायावर डोकं ठेवून मी त्यांना म्हणालो, सर, मला ओळखलत का? त्यांनी चष्मा वर खाली करून मला ओळखण्याचा प्रयत्न केला, पण नाही. मी सर्वसामान्य माणूस. किती विद्यार्थी त्यांच्या हातनं गेले असतील ना. ते मला इतक्या वर्षानंतर कसं ओळखतील? आणि मी तरी असे काय दिवे लावले होते की त्यांनी मला ओळखावं? देवाला तरी सगळ्याच लोकांचे चेहरे कुठं आठवत असतात ना. मग मी त्यांना शाळेतल्या 2-4 आठवणी सांगितल्या. आत्ता सरांना आठवलं. अरे गधड्या, नालायका, मूर्खा, बावळटा, तूच असाच होय? तूच तो डॉक्टर फॉर बेकर्स? मी खाली मान घालून हो म्हणालो. त्यावर अत्यानंदानं त्यांनी मला मिठी मारली. त्यानंतर सरांचे वृद्ध डोळे चकमक चकाकत होते. कष्टानं जगवलेल्या झाडाला पहिलं फूल येतं तेव्हा शेतकरी ज्या कौतुकानं त्या झाडाकडे बघतो ना, त्याच नजरेनं सर माझ्याकडे बघत होते. मी तुझ्या कामात काय मदत करू? मी तुला आता काय देऊ? ती वृद्ध माऊली इकडं तिकडं पाहत जुन्या सफारीच्या खिशात भांबावून उगीचच इकडं तिकडे हात घालत बोलली. जुन्या सफारीची वीण उसवली होती. ते काही माझ्या नजरेतनं सुटलं नाही. मी खिशात जाणारे त्यांचे दोन्ही हात पकडून बोललो, सर, काही द्यायचं असेल तर हातावर एक छडी द्या. माझी तितकीच पात्रता आणि लायकी आहे सर. यावर लहान मुलांसारखं ओठ मुडपून त्यांनी हसण्याचा प्रयत्न केला. तो हसण्याचा प्रयत्न होता की रडू आवरण्याचा? मला कळलं नाही. ते म्हणाले, गधड्या, अरे नालायका, मला वाटलं तू आता तरी सुधारला असशील, पण तू अजून सुधारला नाहीस रे. असं म्हणत माझ्या नावाच्या खुर्चीवर सरांनी मला हाताला धरून बसवलं. आता ओठ मुडपून हसणं आवरण्याची आणि रडणं सावरण्याची माझी कसरत सुरू झाली होती. जाताना कानात म्हणाले, आता या खुर्चीवर मांडी घालून किंवा पाय वर ठेवून बसलास तरी चालेल. मी काही तुला आता ओरडणार नाही. ही खुर्ची तू कमावली आहेस रे बाळा. त्यानंतर ते स्टेजच्या मागं निघून गेले. त्यानंतर माझ्या कौतुकाची भाषणांवर भाषणं झाली. मला त्यातलं काही ऐकू आलं नाही. मला फक्त ऐकू येत होते ते माझ्या मास्तरांचे हुंदके. श्रोतेहो, कशी वाटली कथा हे जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.